सिद्धरामेश्वर महाराज राधाधीनाथ श्री भाऊसाहेब महाराज राधाधीनाथ श्री गुरुलिंगम महाराज राधाधीनाथ श्री कालसिद्धेश्वर महाराज राधाधीनाथ श्री अमृतेश्वर महाराज राधाधीनाथ श्री माधवानंद प्रभु राधाधीनाथ श्री रत्नाकर महाराज राधाधीनाथ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज बोला कुंडली वर्धमानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय समर्थ रामदास महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 हर हर महादेव प्रभु रामचंद्र की जय। संत महात्म्याच्या पादस्पर्शानं पुण्य पावन झालेली ही पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये सालामालाप्रमाणे तुमच्या आमचे हृदयस्थ असणारे तुमच्या आमच्या संप्रदायाचे रत्नाकर महाराज आणि त्यांचे कोण शिष्य दशरथ महाराज गुरु शिष्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी आज सर्व भक्त मंडळ जमलेला आहोत आणि आज स्टेजवर असणारे संत महात्मे खरोखर आज या ठिकाणी आमचे अध्यक्ष साहेब प्रभू देव महाराज नाहीत तरी सुद्धा ते निर्गुण रूपानं तुमच्या आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत। कुठलंही काम सांगावं एखादा फोन करावा जसं श्रीकृष्ण परमात्मा जसा सुदर्शन हलवतो तसं आमचं सुदर्शन महाराज सुद्धा या ठिकाणी आमच्या अगोदर उपस्थित आहेत। परिचारक साहेब सुद्धा आलेले आहेत, प्रत्येक वेळा ते हजर असतात। परिचारक साहेब तुम्हाला आशीर्वाद आहे सगळ्या संतांचा, ते बी सुद्धा आमचे महाराज प्रत्येक वेळा असतात। ते अनेक संत महात्मे या ठिकाणी बसलेले आहेत। जो आमच्या संप्रदायानं प्राधान्य ग्रंथ मानला गुरुलिंग जगमानानी भाऊसाहेबांनी साईशास्त्र 18 पुराणे 4 वेदांचा अभ्यास ज्यांनी करून गीतेचा अभ्यास करून ज्यांनी दासपोत हा ग्रंथ लिहिला समर्थ रामदास स्वामींनी अशा सज्जनगडवरून सुद्धा प्रत्यक्ष आज तुम्हाला त्या दासपोत पाटील महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष या ठिकाणी रामदास स्वामी इथं हजर आहेत। ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दर्शन देतात। अनेक आमचे शंकर महाराज अनेक संत महात्मे आमचे पोळ महाराज आहेत, सगळे संत महात्मे आहेत, नेते मंडळी आहेत, राजकीय सामाजिक सगळे कार्यकर्ते। खूप टाईम झालेला आहे आणि त्या निमित्तानं तुमच्या सर्व संतांची सेवा करण्याची संधी ब्रह्मीभूत जगद्गुरु काळसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या कृपेने प्राप्त झाली। ते आपल्या पुढे 4 शब्द मानतो, त्याच्या अगोदर थोडं काय करूया आपण भजन घेऊया। ओ शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने आत्माराम बसवा गुरुलिंग जंगम बसवा
गिरमल्लेश्वर बसवा गिरमल्लेश्वर बसवा माधवानंद बसवा सिद्धरामेश्वर बसवा काळसिद्धेश्वर बसवा काळसिद्धेश्वर बसवा अमृतेश्वर बसवा माधवानंद बसवा रत्नाकर बसवा सगळ्यांनी हात वर करायचे सगळ्यांनी हे बसवा शिवने शिवने बसवा 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 आमचे साईडचे ट्रस्टी जेवढे संत महात्मे मागासून ओरडून प्रत्येकासाठी अंतःकरणापासून सांगितलं. आज तुम्ही आम्ही पुण्याच्या ठिकाणी या ठिकाणी जमलेलो आहोत. आमचे सर्व ट्रस्टी या ठिकाणी हजर आहेत. परंतु ही चारच लोक या पुढली भजनातली म्हणतात हो. पाठीमागलं काय अहो काय विरोध आहे काय तुमचा? अहो नाम घ्यायला विरोध आहे का? ते ऐकणार आहे प्रवेशन विरोध आहे का? कशासाठी आलो आपण या ठिकाणी? कशासाठी आलोय? कारण काय? काय कारण आहे? काहीतरी कारण असलं पाहिजे का नको? काय कारण आहे? सुख पाहिजे, आनंद पाहिजे आणि समाधान पाहिजे. तीन व्यतिरिक्त काय नकोच आहे. हो काय पाहिजे? सुख पाहिजे का नको? अरे बोला की. सुख पाहिजे ना, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. भूक लागल्यानंतर जेवणार काय आपण? अन्न जेवणार नाही का? अरे जन्मल्यापासून मरपर्यंत जेवत आलेले अजून सुद्धा भरलेलं नाही. भरणार कधी? ते भरण्यासाठी आज पुण्यतिथीला इथं आलोय. मग ते भरण्याचे अन्न या अनुभव मंडपामध्ये त्यांचं जे समाधानासाठी आनंदासाठी जे अन्न आहे, मगाशी सांगितलं महाराजांनी, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नाचती. आणि ज्या मुखानं, ज्या भगवंताच्या मुखानं दिलेल्या मुखानं जर आपण त्याचं नाम घेऊ शकत नाही, हातानं टाळी वाजवू शकत नाही, कानानं गुरुनाम ऐकू शकत नाही, इथं तुम्ही आम्ही भोजनाला आलो काय? ए बोला, काय कामासाठी इथं आलेलं आहे तुम्ही? आम्ही अरे काय कामासाठी आलोय? चारच लोक फुटले म्हणतात, तुम्ही म्हणत नाही. आणि रत्नाकर महाराजांचा याचं ह्या वर्षातनं त्या वर्षाला याचं एवढी यादी तयार करायची. मला सुख द्या, मला आनंद द्या, मला समाधान द्या आणि द्या, परंतु माझ्या घरच्या, माझ्या बायको मुलगा आणि एवढ्यासाठी द्या. शेजाऱ्याचं वाटूळ होऊन दे. ए बसणार रो काय करावं लागेल तुम्हाला? कोणानं म्हणणार आहे? अरे म्हणणार आहे का नाही? त्याने हात वर करा. आता म्हणा, शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने. महिला शिवने बसवा बसवा शिवने बसवा शिवने शिवने बसवा. अरे वा, आता काय पाहिजे ते मागून घेऊन जावा बाबा. आता काम केले, काम केले म्हणल्यानंतर पैसा मागणार, पगार द्यायला पाहिजे का नको? तसं काम करायचं आहे भगवंताकडे. नुसतं काम केल्याशिवाय शेतात तुम्हाला एखाद्या आम्ही रोजगार माणसं सांगितली, हो
सरपंच साहेब दुकान आणि शेतात गेला तो बांधाव बसला आणि संध्याकाळी पगार मागायला तर परीक्षकर साहेब देईल का आपण? मग इथं गप बसून चालेल का? इथं सुद्धा काम करावं लागतंय आणि ज्यांनी काम केलं त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होत्यात. आम्ही काम केलं नाही, आमचा 12व्या दिवशी 12वा वाजला जातो. किती बी करा, मंदिरामध्ये जावा, जग फिरून या, पण 13वा काय म्हणता 12व्या दिवशी 12 पुण्यतिथ्या कोण साजरा करतात? मग पैसेवान असून दे, अब्जाधीश असून दे, कोट्याधीश असून दे. होतो का 12 दिवशी होतो का? अरे आपल्या भारतामध्ये धीरोजी अंबानी होऊन गेलेत का नाही? जगामध्ये कितव्या नंबरला होता त्यावेळा? मला वाटतं 1 का 2 नंबरला होते धीरोजी अंबानी होते. आम्ही टीव्ही मध्ये बघत होतो साहेब. मंत्री संत्री आमदार सगळी राग लागलेले होते का नाही? होते का नाही? पर वारल्यानंतर केंद्र शासनानं पंतप्रधान सुद्धा केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने असा जार काढला नाही साहेब. एवढ्या मोठ्या व्यक्ती भारतामध्ये 1 नंबरची असणारी इस्टेट, त्यांची मंदिरं बांधा, तालुक्यात बांधा, जिल्ह्यात बांधा आणि आम्ही केंद्र शासन महाराष्ट्र शासन 10-10 लाख रुपये त्यांच्या सप्तेसाठी देतो. मंदिरे झालीत का? मंदिर कोणाची होतात? नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, हे रामदास स्वामी म्हणतात. परंतु ज्याने जगाची आई म्हणून, ज्याने माऊली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याला देवाला सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मंत्रची वैर मरेत, पापात्मक पापे नरका जाईजे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, माते पाविजे शुद्ध पुण्य. जोपर्यंत मला माझ्या आत जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत पुण्य होऊ शकत नाही. आम्ही सगळे पापे आहोत, लक्षात राखा. म्हणून श्राद्ध होतात. संत पुण्य मला म्हणजे कुणाला? आत जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे ह्या जगामध्ये. आतला गेल्यानंतर कोरोना काळामध्ये वेळ थोडा दिलेला आहे. कोरोना काळामध्ये जगाला थोडं लूज केलं आणि सगळ्या जगातली सगळ्यांची जिरवली का नाही? अरे बोला, लहानापासून मोठ्यापर्यंत जिरवली का नाही? सगळ्या जगातली मंदिरं बंद होतील का नाहीत? मग मी विठ्ठलाचा भक्त आहे, मी शिवाचा भक्त आहे, मी मेलो तर चालल पण विठ्ठलाला आलो मी चालत. महाराज आलो, शिवाला गेलो, दत्ताला गेलो. अरे जग मेले तर मरून द्या, गुरुकडे सुद्धा गेलो नाही महाराज. गुरु मेले तर मरून द्यात म्हणले, गाव मेले तर मेरून दे, शेजारी मेला तर मेरून दे. परिचारक साहेब बरं मी जिवंत राहिलो पाहिजे. कुणाला जपत होतो? कुणाला जपत होतो? कुणाला? मग स्वतः मग मी कोण आहे? बोला बोला बोला, मी कोण आहे? मी आत्मा असे हृदय. अरे ज्याने हिंदू धर्म टिकवण्यासाठी 12 वर्ष लग्नात पळून गेलेत. आम्ही दासबोध दररोज वाचतो. 12 वर्षे लहान मुलानं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसादान लिहिलं. 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला का नाही? अहो लिहिला का नाही? 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकला. 16व्या वर्षी आद्य शंकराचार्यानं जगत मिथ्या ब्रह्म सत्य आहे, ह्या जगामध्ये एकच सत्य आहे, तो म्हणजे तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान झालेला देवभक्त सत्य आहे. आणि सगळं नाशिवंत जाणार आहे. लक्षात. मी गेलो तर मला ह्या जगाला घेऊन काय चाटायचं आहे का? हो मायर, मी आहे तर परिचयाचा जग आहे. मी नसेल तर मग मी कोण आहे? मला ओळखण्यासाठी, मीला ओळखण्यासाठी पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या याच म्हणून नाही. आलो, प्रसाद घेतला, आम्ही गेलो आणि दर्शन घेतलं नाही आलो. शेतामध्ये गेला आणि दर्शन घेतला आणि एकदा ऊस कांडी टवायची आणि तोडायचं यायचं. किती टन ॲव्हरेज काढणार? बोला किती? एकदा ऊस लावायचा आणि दररोज जायचं आणि नमस्कार करत यायचं आणि 11 महिन्यानं काय 12 महिन्यानं ऊस तोडायला जायचं. किती टन ॲव्हरेज निघेल? महिला तुम्ही सुद्धा बोलत नाही. घरामध्ये जायचं हे किचनमध्ये आणि त्या डब्याला तांदळाच्या पिठाच्या दर्शन घ्यायचं, त्या शिगडीला पुजायचं आणि बाहेर येऊन बसायचं. जेवण तयार होईल का? बोला बोला बोला. मग इथं दर्शनानं काम होतंय का?
कितीतरी दर्शन 10 लाख दर्शन करून गेले तर विठोरायाच्या 24 तासानं पाळी आलेले. पण तुकाराम महाराजांच्या वडील आल्यानंतर खाली गेलं काय डोकं. एवढी लोक गेलो अजून सुद्धा डोळा असं केलं का? बोला का केलं नाही? कारण काय? अरे हे माझ्यासाठी आलेलेच नाहीत, हे वस्तूसाठी आलेले आहेत. ज्याने माझ्यासाठी आल्या त्यांच्या पुण्यतिथ्या आणि वस्तूसाठी आले हे घेऊन जाता खेळत बस जा. आम्ही वस्तूसाठी आलो. माझं चांगलं झालं पाहिजे, मुलगीचं लग्न जावाई चांगला मिळाला पाहिजे, मुलग्याला नोकरी लागली पाहिजे, शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नये. मग त्याला काय मान खाली घालायची जरूर आहे का? आम्हाला मागायचं आहे कुणाला? बोला, वेळ थोडा आहे मला. कुणाला मागायचं आहे? कुणाला? कुणाला बोला की कुणाला मागायचं आहे? आलाय कुठं? कुणाला मागायचं आहे? कुणाला? मग गुरु तरी आहेत कुठं ते तरी सांगा. गुरु म्हणजे गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे प्रकाश. अज्ञानातून प्रकाश घेणारी जी शक्ती आहे तो गुरु आहे. मग इथं प्रकाश नाही का? बोला, इथं प्रकाश नाही का? आहे का? नाही आहे. मग इथं गुरु नाही का? अरे प्रकाश रूप गुरु आहे. गुरु अमुक ठिकाणी नाही, अमुक ठिकाणी नाही. गुरु व्यापक आहे आणि व्यापक म्हणजे गुरु म्हणजे देव, संत म्हणजे देव, देव म्हणजे संत. येथे दुधा भाव काही नाही. हे जोपर्यंत आम्हाला ओळखत नाही तोपर्यंत तुमचं आमचं ससे हेलपटे दुःखाचं मिटणार नाही, ते लक्षात राखा. म्हणून 12 वर्षी लग्नात तर पळून गेलेत आणि 16 वर्षी गोदावरीच्या ठिकाणी 1300 कोटी जप केला. आम्ही किती करतो शेजाऱ्यासाठी? बोला बोला. आनंद पाहिजे ना, समाधान पाहिजे ना तुम्हाला. आम्ही कुणासाठी जप करतो? अरे तुमचा आमचा धर्म टिकण्यासाठी. जर समर्थ रामदास स्वामी सारखे अवतारी पुरुष नसतील आणि क्षत्रिय घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखे जिजाबाईच्या पोटी सुपुत्र जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी बसलो नसतो, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या नसत्या. महाराज कधी विचार केलाय? कधी विचार केलाय तुम्ही आम्ही? अरे या जिजामातेनं भगवंताकडे विनंती केली, भगवंता साहेब माझ्या ठिकाणी सुपुत्र असा जन्माला यावा, परिचारक साहेब आमच्यासारखा नव्हे, कलेक्टर व्हावा का मामलेदार व्हावा का इंजिनियर व्हावा का डॉक्टर व्हावा का दुकानदार व्हावा. ओ माझ्या ठिकाणी सुपुत्र असा जन्माला आला पाहिजे. पहिल्या प्रथम जन्माला याच्या अगोदर संतांच्या चरणाशी नतमस्तक झाला पाहिजे. देवाच्या ठिकाणी नाही. कुणाच्या ठिकाणी? संतांच्या विचारानं वागला पाहिजे. एवढंच नव्हे, भगवंता तुमच्या आमच्या आया बहिणीवर चाललेल्या अत्याचार निपटून काढण्याचं काम करण्यासाठी माझ्या सुपुत्राने एका हातामध्ये ढाल घ्यावी, एका हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावर बसावं आणि डोंगर खपारीचा परिचय साहेब फेरफटका मारावा. राजा होता, त्याला का जेवाय मिळत नव्हतं का? आणि म्हणून एकच काम करा, ज्या संप्रदायाने वेदाने पुराणाने जे सांगितलं तेच काम तुम्हाला करायचंय. देव आत आहे विसरू नका. लक्षात आलं का? देव आत आहे विसरू नका. एवढंच नवं, मी देव आहे हे सुद्धा विसरू नका. जे समर्थाने सांगितले, मी आत्मा असे हृदय का विश्वास नाही जयचे ठाई, ते मूर्खजळाच्या डोई नाव सकेट बुडबुडू मेले. आणि असं मी देव आहे आणि रत्नाकर महाराज बाहेर कुठं नाहीत, माझ्या आत आहे असा निश्चय व्हावा आणि नामस्मरण करावं. अशी बुद्धी आजच्या दिवशी ब्रह्मीभूत जगद्गुरु काळ सिद्धेश्वर स्वामी महाराजांनी रत्नाकर महाराजांनी तुम्हाला द्यावी. एक काळ सिद्ध आत्मारामा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझं गोड नाम कशात राहू दे? मोठ्याने बोला. तुझं गोड नाम कशात राहू दे? कशात राहू दे? मुखात. अरे दारात पाणी घालाय आणि त्यात मुख असते का नाही? परीक्षकर साहेब, जो हलतोय तो त्याच्यावर लक्ष आहे का? तो 2 मिनिटं बंद झाला तर ते गुरु सांगतात आणि त्याच्यावर लक्ष द्या. एवढं बोलून वाचेला विराम करू.